माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाचे उमेदवार असतील हे आता स्पष्टच झालंय। भाजपचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांच्यासोबत मोहिते पाटलांची लढत होणार आहे। 14 तारखेला धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश होतोय। धैर्यशील मोहिते पाटलांनी पुण्यातील गोविंद बागेत शरद पवार यांची भेट घेतली। या भेटीमुळे मोहिते पाटलांच्या शरद पवार गटातील प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं। 14 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्ष प्रवेश होणार आहे, तर 16 एप्रिलला शरद पवारांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। भाजपनं विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटील कुटुंब नाराज झालं होतं। भाजपवर दबाव तंत्राचा वापर करून उमेदवार बदलण्याची मागणी करण्यात आली, मात्र भाजपनं तसा निर्णय घेतला नाही। परिणामी धैर्यशील मोहिते पाटलांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला। आदरणीय पवार साहेबांचे आणि आमच्या कुटुंबाचे अनेक वर्षाचे जुने आणि ऋणानुबंध संबंध आहेत। साहेबांची मी फक्त सदिच्छा भेट घ्यायला आलो होतो। साहेबांची भेट घेतली आणि भेट घेऊन आता पुन्हा अकलूजला चाललोय। रणजित सिंह निंबाळकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर मोहिते पाटील समर्थकांनी अकलूजमध्ये शक्ती प्रदर्शन केलं होतं। तेव्हापासून मोहिते पाटील शरद पवारांसोबत जाणार अशी चर्चा सुरू झाली होती। गेल्या 3 आठवड्यांपासून मोहिते पाटील आणि पवार यांच्यात गाठी भेटी सुरू होत्या। राज्यातील राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चालल्याचं शरद पवारांनी यावेळी सांगितलं। भाजपची गळती सुरू झालेली आहे। भाजप महाराष्ट्रातून लुप्त पावण्याची परिस्थिती आलेली आहे आणि भाजपने गेल्या 10 वर्षामध्ये सत्तेचा जो दुरुपयोग केलेला आहे, जी तानाशा प्रवृत्ती केलेली आहे, त्यामुळे भाजपमधली जी लोक आता बाहेर निघायला लागलेली आहे त्याचा परिणाम आपल्याला जाणवतो। धैर्यशील मोहिते पाटलांमुळे शरद पवारांना तगडा उमेदवार मिळालाय। परिणामी रणजित सिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातील लढत आता चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।